क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन नंबर 31 सायन्सचे क्वेश्चन सुरू होतात हा. ठीक आहे. दोन्ही किडनीद्वारे दर मिनिटाला सुमारे एवढे रक्त गाळले जाते. राईट. प्रत्येक मिनिटाला किती रक्त गाळला जातो? ठीक आहे. तर ते आहे 1100 ते 1200 ml किंवा सपोज सुमारे 1 लिटर असं पण आलं तर राईट. यालाच आपण काय म्हणतो? ग्लोमेरुलस फिल्ट्रेशन रेट. ग्लोमेरुलस काय असतं? ज्यावेळेस तुम्ही किडनीचा अभ्यास केला असेल म्हणजे उत्सर्जन संस्था, त्याच्यात किडनीचं आपण स्ट्रक्चर जेव्हा पाहतो तर जे पण केश वाहिन्या असतात कॅपिलरीज यांचा एक पूर्ण गोळा गुच्छा आतमध्ये असतो, त्याला आपण म्हणतो ग्लोमेरुलस. ठीक आहे. आणि इथनं जेव्हा आपलं रक्त वाहत असतो तर इथनं काय होतं, आणि हे ग्लोमेरुलस जे असतात ना यांची जी पण काय भित्तिका असते, जे वॉल असते, हे कसलं बनलेलं असतं? एकदम थीन स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यूजने थीन असते, त्याच्यामुळे ते काय होतं? गाळलं जातं. ओके. सो ग्लोमेरुलस, तर हे लक्षात ठेवायचं आहे 1100 ते 1200 ml. ओके. चलो आता नेक्स्ट, अणूची संरचना आणि शास्त्रज्ञ कोणी काय दिलेलं आहे? आता बिलियार्ड बॉल मॉडेल हे कोणी दिलेलं आहे? डाल्टन. आता आपण युजली डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी असं वाचतो, पण ह्या थिअरीला दुसरं नाव पण आहे बिलियार्ड बॉल मॉडेल. कारण की ज्या वेळेस हे बघा, डाल्टनने 1803 मध्ये त्याचा सिद्धांत दिला होता. राईट. आणि याने काय सांगितलं होतं की हा एक जो ॲटम असतो, ठीक आहे, जो कण असतो, हा एकदम सॉलिड बॉल, इट इज लाईक अ सॉलिड बॉल, एक कण आहे. कारण की त्याच्यानंतर जे आपण बघतो ना की थॉम्सन आला, रुदरफोर्ड आले, यांनी मग इलेक्ट्रॉन, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन शोधून काढले. पण डाल्टनने तर फक्त काय सांगितलं? तर एक सॉलिड बॉल आहे, काय? ॲटम. राईट. तर यालाच काय म्हटलं होतं? बिलियार्ड बॉल मॉडेल. लक्षात आलं? युजली आपण फक्त डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी एवढं लक्षात ठेवतो, तर इथे कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून हे लक्षात ठेवणार. प्लम पुडिंग मॉडेल कोणी दिलं होतं? कमॉन, हे तर सिंपल आहे, जे थॉम्सन. बरोबर. यस, प्लम पुडिंग मॉडेल. यालाच अजून दुसरं नाव काय प्लम पुडिंग मॉडेलला? यालाच आपण म्हणतो ना कलिंगड सारखी रचना, रेड कलर, आणि त्याच्यामध्ये जे बिया आहेत ते आलं लक्षात? प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स. राईट. प्लॅनेटरी मॉडेल रुदरफोर्ड. ठीक आहे. प्लॅनेटरी मॉडेल याला न्यूक्लिअर मॉडेल पण म्हटलं जातं. जसं आपण बघतो की सूर्याभोवती सगळे ग्रह फिरतात, तसं याने सांगितलं होतं की न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन्स फिरतात. राईट. आणि इलेक्ट्रॉन क्लाउड मॉडेल हा दिला होता इर्विन अँड श्रॉडिंगर. गॉट इट? इथे तुम्हाला जे दोन माहिती पडले नवीन, जे माहित असायला पाहिजे, ऍक्च्युली आपल्याकडनं मिस होतात, बिलियार्ड बॉल मॉडेल आणि इलेक्ट्रॉन क्लाउड मॉडेल. तर याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 2 इज द आन्सर. ओके. चलो, सो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे, टायनी पार्टिकल्स, इट इज अ टायनी पार्टिकल्स, हे शब्द बरोबर नाही दिले, टायनी पार्टिकल्स तयार होते, त्या कणांना काय म्हणतात? व्हेरी सिंपल क्वेश्चन. फोटॉन्स. काय म्हणतात? फोटॉन्स. जे पण आपण म्हणतो ना आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम सगळ्या रेजने बनलेला आहे ना, तो गॅमा, युव्ही, एक्स रे सगळ्यांनी. तर हे जे ज्या कणांनी बनलेलं आहे हे कोणते आहेत? फोटॉन्स. गॉट इट? सो ऑप्शन 2 इज द आन्सर. बाकी तर सगळं इलेक्ट्रॉन, प्रोटॉन्स हे तर सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत. ठीक आहे. कणांचे हे अजून कण आहेत. ठीक आहे. सो हे उत्तर येणार आहे, याचं उत्तर आहे फोटॉन्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. आता योग्य विधान निवडा. हे फॅक्ट्स आहे, फॅक्ट्स तुम्हाला पाठ करून जायचे आहेत. राईट. युजली आपण गुरुत्वाकर्षणाचा जो नियम होते, न्यूटनने कोणत्या पुस्तकात लिहिलं, प्रिन्सिपिया, पण इथे आपल्याला पुस्तकाचं नाव आपण घेतलेलं आहे. राईट. तर गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडणारे न्यूटन, प्रसिद्ध पुस्तक फिलॉसॉफिया नॅचरलिस्ट प्रिन्सिपिया मॅथमॅटिका. समजलं का? हा एक देऊ शकते असे ऑप्शन्स. 4 शब्दांना कसं पण उलटून पालटून 4 ऑप्शन्स दिले, तर ऍक्च्युअल काय आहे ते लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट, आता लाग्रेज यांनी ह्या पुस्तकाचे वर्णन ग्रेटेस्ट प्रोडक्शन ऑफ ह्युमन माइंड असे केले. यस, हे पण बरोबर आहे. सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी न्यूटनच्या पुस्तकावर आधारित प्रिन्सिपिया फॉर द कॉमन रीडर हे पुस्तक लिहिले. तर हे तिघ पण विधानं योग्य आहे. तर तुमचं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. हे फॅक्ट्स आहे, हे पाठ करून जा. ओके. चलो, सो नेक्स्ट, आता RNA DNA चे तुकडे एकाच वेळी टिपण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात? ठीक आहे. हे बघा, RNA DNA एक मेथड असते. जेव्हा आपण DNA आपल्याला चूज करायचं असतो, स्पेसिफिक DNA एखाद्याकडनं, तर त्यात तो स्पेसिफिक DNA काढण्यासाठी ही पूर्ण बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण प्रोसेस बघतो. तर ते त्या प्रोसेस मधला हा एक काय असतो ना, नायट्रोसेल्युलोजचा एक पेपर असतो. आलं लक्षात? आणि ॲगरोस जेलमध्ये हे DNA, प्रोटीन्स, RNA सगळे मिक्स झालेले असतात, आणि यातनं आपल्याला फक्त काय काढायचं असतो? DNA. मग कसं काढलं जातं तर हे आपल्याला बघायचं आहे. जसं
दोघंच RNA आणि DNA ऍट अ टाइम आपल्याला काढायचं असेल तर आपण कोणती मेथड वापरतो? डॉट ब्लॉटिंग. कोणती मेथड? डॉट ब्लॉटिंग. सी आता इथे बघ ना, नॉर्दर्न ब्लॉटिंग ज्यावेळेस तुम्हाला फक्त काय काढायचं आहे? RNA. फक्त त्या पूर्ण घोळमधनं जे आपण केलेलं आहे, डोळ्यानं तर दिसत नाही ना, तुम्हाला फक्त काय काढायचं आहे? RNA काढायचे. त्यावेळेस कोणती टेक्निक वापरली जाते? नॉर्दर्न ब्लॉटिंग. फक्त DNA काढायचं असेल, टिपायचं असेल नायट्रोसेल्युलोजच्या पेपरवर, तर तुम्हाला कोणती? सदर्न ब्लॉटिंग. राईट. आणि प्रथिन काढायचं असेल, प्रोटीन हे करायचं असेल तर वेस्टर्न ब्लॉटिंग टेक्निक. ओके. हे बघा, हा क्वेश्चन मी इथे वन लायनर दिला, पण इन केस हा क्वेश्चन तुम्हाला जोड्या लावा म्हणून आलं तर लक्षात राहील. जोड्या लावा म्हणून येऊ शकतं ना, एका बाजूला काय आणि एका बाजूला ह्या ब्लॉटिंगच्या टेक्निक. ठीक आहे. तर दोन टाइप मध्ये आपण याला बघू शकतो क्वेश्चनला. राईट. आता नेक्स्ट क्वेश्चन. अकॉर्डिंग टू युनायटेड नेशन्स हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर आर रिक्वायर्ड पर पर्सन पर डे? ठीक आहे. आता इथे क्वेश्चन बघा तुम्ही, हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर. इथे ड्रिंकिंग वॉटर दिलंय का? नाही. बऱ्याचदा आपण इथे वॉटर म्हटलं आणि असं दिलं तर आपण पिण्याचं पाण्याचा विचार करतो आणि 5-6 लिटर असेल. युजली इथे कन्फ्युजन असं होतं. पण इथे पर डे आणि हाऊ मेनी लिटर्स म्हणजे आपल्या पूर्ण दिवसभराच्या ज्या पण क्रिया आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी पर पर्सनला ऍटलीस्ट किती पाणी असायला पाहिजे? 50 लिटर्स. 50 to 100 लिटर्स या दरम्यान सांगितलेलं आहे. तर इथे आपण जे क्लोज आन्सर काय येणार तुमचं? 50 लिटर्स. समजलं? यस. सो हे आणि याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे मी याच्यामध्ये, तर ते तुम्ही वाचून घे ना. 2010 मध्ये बरेचसे निकष युनायटेड नेशन्सने दिले होते की पाणी किती अंतरावर असायला पाहिजे, कसं असायला पाहिजे, पाण्याची किंमत तुमची उत्पन्नपेक्षा 3% पेक्षा अजून जास्त नको, ह्या गोष्टी आहे. राईट. सो आता तर आपण जीएसटी सगळीकडे बघत आहोत, खाण्यापिण्यावर पण जीएसटी आलेला आहे, हो की नाही. आणि परत कोणती मोहीम काढली आता आपल्या हर घर तिरंगा है ना, हो की नाही. 13 to 15 अगस्त प्रत्येक घरावर तिरंगा. मैं तो बोलती हूँ क्या हर घर सुकून की रोटी ये मोहीम निकालनी चाहिए. बरोबर की नाही. आपल्यासारख्याने पण तुम्ही जे अनऑर्गनाइज सेक्टर आहे त्यांच्यावर तर किती भार पडला आहे या गोष्टींचा, हो की नाही. अशा मोहीमपेक्षा तुम्ही प्रॅक्टिकल मोहीम काढणं जरुरी आहे. ठीक आहे. चलो. सो नेक्स्ट प्राणी आणि मानवी शरीरामध्ये इन द ॲनिमल और ह्युमन बॉडी, ठीक आहे, अस्थिबंध हाड आणि स्नायू यांना जोडण्याचे कार्य करतात. लिगामेंट्स कनेक्ट बोन्स अँड मसल्स? नाही. लिगामेंट कोणाला कनेक्ट करतं? बोन टू बोन. कोणाला कनेक्ट करतं? बोन आणि दोन हाडांना जोडण्याचं काम कोण करतं? लिगामेंट. आणि लिगामेंट काय आहे? हे कोणते ऊतीचे प्रकार आहे? कनेक्टिव्ह टिश्यू है ना. संयोजी ऊतीचा प्रकार आहे लिगामेंट. आणि जे लिगामेंट असतात ना, अस्थिबंध लिगामेंट्स, हे कसे असतात? दे आर मोर फ्लेक्झिबल. आलं लक्षात? ते कसे असतात? खूप लवचिक असतात. का? कारण यांच्यामध्ये अस्थिबंध हे कोणत्या रंगाचे असतात? दे आर येल्लो कलर फायबर्स. आणि याच्यामध्ये कोणता हे असतो? इलास्टिन. कोणता प्रोटीन जास्त असतो? इलास्टिन. गॉट इट? हे एक लक्षात ठेवायचं आहे. टेंडन्स वर्क टू कनेक्ट टू बोन्स? नाही. टेंडन्स जे आहे स्नायूबंध, नावच बघा काय आहे, ते कोणाला जोडतं? हाड आणि स्नायू. आलं लक्षात? कोणाला जोडतो? तुमचे बोन्स आणि मसल्सला जोडतो. आणि लक्षात ठेवणार, आपली जी पण काय हालचाल असते तर हे जे स्नायूबंध असतात टेंडन्स, हे आपल्या बोन्सला फोर्स करतात मुवमेंटसाठी. म्हणून हे कसे असतात? मजबूत असतात. पण यांच्यामध्ये लवचिकता कशी असते? कमी असते. दे आर लेस फ्लेक्झिबल. फ्लेक्झिबिलिटी कशी असते यांच्यामध्ये? कमी असते. मजबूत असतात. आणि हे कोणत्या रंगाचे फायबर्स असतात? टेंडन्स आर व्हाईट इन कलर. कोणत्या रंगाचे असतात? सफेद रंगाचे. आणि यांच्यामध्ये कोणता प्रोटीन असतो? कोलॅजन. कोणता प्रोटीन असतो? कोलॅजन. हे लक्षात ठेवा, बिकॉज याच्यावर बेस एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे. सो टेंडन्स मध्ये असतो कोलॅजन, लिगामेंट्स मध्ये असतो इलास्टिन. आणि इलास्टिन असल्यामुळे लिगामेंट्स आर मोर फ्लेक्झिबल, लवचिक जास्त असतात. तर हे दोघं विधान चुकीचे आहेत ना, दोघं विधान. तर काय विचारलं इथे? अयोग्य. ठीक आहे, दोन्ही विधाने अयोग्य. ठीक आहे. चलो. सो नेक्स्ट क्वेश्चन. हा, बाहेर जोराचा पाऊस सोबत विजाचा कडकडाट होत असताना विथ हेवी रेन्स अँड थंडरस्टॉर्म्स लहान झाडाखाली आश्रय घेणे सुरक्षित आहे? येस. टॉल ट्रीज पेक्षा लहान झाडाखाली चालणार. पण लहान झाडं पण असे थोडी जास्त झाड असायला पाहिजे. एकच सिंगल झाड असेल तर ते चांगलं नाहीये. जास्त असेल तर काय होते? ती चार्जिंग डिस्ट्रीब्यूट होते आणि तेवढं आपल्याला त्रास होत नाही. नाही तर असं की एकच सिंगल झाड आहे, छोटा आहे, चला जाऊन उभे राहून, नो, ते हार्मफुल असणार.
आणि उंच बिल्डिंग्स किंवा उंच झाडाच्या खाली तर बिलकुल नाही, राईट. सो हे बरोबर आहे. 4 चाकी वाहनामध्ये आसरा घेणे सुरक्षित आहे. यस, 4 चाकी का? कारण की जे पण आपले व्हेकल्स असतात 4 चाकी, 4 जे त्यांचे टायर्स असतात रबरचे असतात ना, रबरचे असतात आणि ते रोडला म्हणजे पृथ्वीला जमिनीला चिटकून असतात. त्याच्यामुळे 4 चाकी वाहनामध्ये बसणं हे सुरक्षित असतं. गॉट इट? चलो, सो दोघं विधाने बरोबर आहे, तर दोन्ही विधाने योग्य, तर ऑप्शन 3 इज द आन्सर. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन सी. आता आपण फ्यूज, युजली फ्यूज वाचतो ना, इलेक्ट्रिसिटी वाचतो त्या फ्यूज वाचतो. आणि ते कशाने बनलेलं असतं फ्यूज? एक्झॅक्टली काय असतं त्याच्यामध्ये? काय असतं फ्यूज मध्ये? ज्यांचं मेल्टिंग पॉइंट कमी असेल अशाच याच्याने बनलेलं असेल ना फ्यूज, राईट. फ्यूज सारखाच एक अजून असतो मिनिएचर सर्किट ब्रेकर. आले लक्षात? त्याला आपण MCB पण म्हणतो, वर्क स्विच ऑफ द फॉलोइंग. MCB कशासाठी वापरला जातो? टू स्ट्रीमलाईन द पॉवर सप्लाय? नो, मी तो ऑलरेडी तुम्हाला सांगितलं फ्यूज सारखं त्याचं काम आहे ना. तो काय आहे? टू डिस्टर्ब पॉवर सप्लाय इन केस ऑफ एक्सेस पॉवर सप्लाय. एक्सेस क्षमतेपेक्षा जास्त जाईल तर हे काय करतं? तुमच्या सर्किटला ब्रेक करून देतं. म्हणजे पुढे मोठा ऍक्सिडेंट होणार असेल तर ते होत नाही. समजलं? इट्स लाईक अ फ्यूज ऑनली. ठीक आहे. तर ऑप्शन म्हणजे इथं उत्तर काय असणार आहे? ब. तो ऑप्शन 4 इज द आन्सर. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन. फ्यूज मध्ये कशाने बनलेलं असतं फ्यूज? हे चेक करा सगळेजण. हा, आणि ते का, कशाने, तेच मेटल का यूज केलेलं असतं, जे पण धातू अधातू का तेच वापरलेलं असतं, याच्या मागचं कारण पण बघा. ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता 40 खालील विधाने विचारात घ्या. स्फटिकीकरण ही भौतिक बदल आहे. क्रिस्टलायझेशन इज अ फिजिकल चेंज. यस, क्रिस्टल होऊन जातं ना एक, त्याला रचना. क्रिस्टल तुम्ही डोळ्याने त्याला फील करू शकतात ना. हे बघा, भौतिक बदल काय असतात ना की ज्याला तुम्ही बघू शकतात, त्याला तुम्ही फील करू शकतात, दे आर द फिजिकल चेंजेस, राईट. तर हे बरोबर आहे, फिजिकल चेंज आहे. यस, फिजिकल चेंज इन्व्हॉल्व चेंज इन द फिजिकल ॲज वेल एज अ केमिकल प्रॉपर्टी ऑफ द सबस्टन्स कन्सर्न? नाही. फिजिकल चेंज मध्ये फिजिकलच चेंजेस होईल, त्याचा टेक्स्चर चेंज होऊ शकतो, त्याचा रंग बदलू शकतो, त्याचा आकार आपल्याला दिसू शकतं वेगळं, ओके नाही. रासायनिक गुणधर्म त्याला आपण काय म्हणणार? केमिकल चेंज. केमिकल चेंज मध्ये पूर्ण केमिकलच जो आपण म्हणतो ना मूलद्रव्य चेंज झालेला असेल, सो ते होतं का इथे? नाही. सो बी हे चुकीचं आहे, राईट. मिठाचे पाणी उन्हात ठेवले असता पाण्याचे बाष्पीभवन होऊन मिठाचे स्फटिक शिल्लक राहतात, बरोबर ना. थर तयार होतो की मिठाचा, क्रिस्टल्स, हे पण बरोबर आहे. सो अ आणि क हे बरोबर आहे. तर उत्तर अ यो अयोग्य. हा, ब अयोग्य, तर अ आणि क बरोबर. हा, खूप किचकट दिले ऑप्शन्स ना. चलो नेक्स्ट. आता मानवी शरीरात सर्वात मुबलक प्रमाणात आढळणारा घटक म्हणजे कोणता आहे? ऑक्सिजन. कोणता आहे? ऑक्सिजन. मानवामध्ये सर्वात जास्त काय आढळतं आपल्या बॉडीमध्ये? ऑक्सिजन, राईट. सर्वात जास्त आहे सी. इथे लिहून घ्या तुम्ही. सर्वात जास्त आपल्या शरीरामध्ये असतंय ऑक्सिजन, त्याच्यानंतर कार्बन, त्याच्यानंतर हायड्रोजन, नायट्रोजन, कॅल्शियम अँड फॉस्फरस. क्रम पण विचारला तर माहित असायला पाहिजे. ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, कॅल्शियम अँड फॉस्फरस. ठीक आहे. ऑलमोस्ट 65% ऑक्सिजन. ठीक आहे. हे बघा, ह्युमन बॉडीमध्ये पण कधी जॉग्रफीमध्ये असा क्वेश्चन विचारला गेला की सर्वाधिक ऑक्सिजन तुम्हाला कुठे मिळेल, म्हणजे कुठे असेल ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन, कुठे सर्वात जास्त असेल? ऑप्शन असेल अर्थ क्रस्ट, वातावरण, सागरी पाणी, यापैकी नाही. काय उत्तर असायला पाहिजे? अर्थ क्रस्ट. कारण अर्थ क्रस्ट मध्ये वातावरण मध्ये फक्त 21% ऑक्सिजन आहे, पण अर्थ क्रस्ट मध्ये आहे 48%. सो उत्तर काय येणार? अर्थ क्रस्ट. इथे बरेचसे मुलं कन्फ्यूज होतात, ते लिहून येतात वातावरण. ठीक आहे. आणि ह्युमन बॉडीमध्ये पण ऑक्सिजन, कारण की पाणी आपल्या 75% पाणी आहे, तर H2O ऑक्सिजन श्वास घेतो रक्तामध्ये ऑक्सिजन, तर ऑक्सिजन हे सर्वाधिक आहे, राईट. चलो, सो नेक्स्ट. आता कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट.
यांत्रिक तरंगाच्या वहनासाठी माध्यमाची आवश्यकता नसते. नो मीडियम इज रिक्वायर्ड फॉर द कंडक्शन ऑफ मेकॅनिकल वेव्स. मेकॅनिकल वेव्सला माध्यमची गरज असते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स जे असतात त्यांना माध्यमाची गरज नसते, पण मेकॅनिकल वेव्सला जरुरी असते माध्यम. ठीक आहे, म्हणून जो आहे द मीडियम इज रिक्वायर्ड फॉर द कंडक्शन ऑफ मेकॅनिकल वेव्स. यस, तो ऑप्शन बी हे बरोबर आहे. मेकॅनिकल वेव्स कोणती कोणती आहे? साऊंड वेव्स. ओके नाही, ध्वनी तरंग मेकॅनिकल वेव्स आहे, कारण ते माध्यमाशिवाय ऐकायला येणार नाही. सेस्मिक वेव्स, अर्थक्वेकच्या ज्या लहरी असतात, भूकंप लहरी, मेकॅनिकल वेव्स. पाण्यामध्ये खडा टाकतो ते रिपल्स तयार होतात, मेकॅनिकल वेव्स. तेच लाईट काय आहे? लाईट इलेक्ट्रोमॅग्नेटिक, त्याला माध्यमाची गरज नसते. इवन दे कॅन पास थ्रू व्हॅक्यूम. व्हॅक्यूम मधनं पण ते जाऊ शकतात, निर्वित पोकळी मधनं पण ते प्रवास करू शकतात. तर उत्तर काय असणार? ब. तर विधान ब हे काय आहे? योग्य आहे, म्हणजे ऑप्शन 2 इज द आन्सर. नेक्स्ट, डाल्टनच्या अणुसिद्धांताच्या गृहीतकांविषयी योग्य विधान हे ओळखा. आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट अबाउट द अझम्पशन ऑफ डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. सर्व पदार्थ अणु नावाच्या लहान आणि अविभाज्य कणांपासून बनलेलं असतं. यस, बरोबर. कोणताही पदार्थ हे त्याच्याने बनले. स्मॉल अँड इंडिव्हिजिबल पार्टिकल कॉल्ड ॲटम्स. All atoms of particular element are identical in mass, size and other properties. Yes, हे पण बरोबर आहे. कोणताही, आता हा पेन आहे, यातले जे कण आहे सारखे आहेत ॲटम्स. राईट, तर कोणताही ऑब्जेक्ट असेल, पदार्थ असेल, एकच असेल तर त्याचे सगळ्यांची ॲटम्स साईजमध्ये, मासमध्ये, प्रॉपर्टीजमध्ये सारखे असणार. ॲटम कॅन नॉट बी फॉर्म्ड ऑर डिस्ट्रॉइड. यस, त्याला निर्मिती पण नाही होत, नष्ट पण करता येत नाही. ॲटम्स कॅन बी रिअरेंज, ॲग्रिगेट और सेपरेटेड इन केमिकल रिएक्शन. यस, होते की नाही? केमिकल रिएक्शन मध्ये एक्झॅक्टली काय होतं? चेंजेसच होतात ना, ॲटॉमिक चेंजेस होतो. एक ॲटम मधला एक इलेक्ट्रॉन इकडे जाणार, एक इलेक्ट्रॉन तिकडे जाणार, फक्त तेच चेंज होतं की नाही? यस, तो अ, ब, क, ड सगळे योग्य आहे. तर ऑप्शन 4 इज द आन्सर. ओके, चलो. सो नेक्स्ट, आता यावेळेस सोपा होता सायन्स काढला, इझी गेला असेल सायन्स यावेळेस. क्वेश्चन सोपे घेतले होते मागच्या वेळेस पेक्षा. रिकामी जागा भरा. गॅसच्या निर्मितीमुळे काही काळानंतर चांदीची भांडी काळी होतात. यस, काळी होतात की नाही चांदी? आणि दिस इज अ साइन ऑफ प्युअर सिल्वर, की हे शुद्ध चांदी आहे. ती काळी पडते म्हणजे ते शुद्ध चांदी आहे. आलं लक्षात? कारण चांदी वातावरण मध्ये जे पण काय सल्फाइड असेल, आलं लक्षात? सल्फाइड, ठीक आहे, त्याला आपण सिल्वर सल्फाइड म्हणतो. याच्यामुळे तो सल्फाइडची रिॲक्शन कोणाशी होते? सिल्वरशी होतं, आणि त्याच्यावर कोणता कोटिंग तयार होतो? सिल्वर सल्फाइडचा. आलं लक्षात? म्हणजेच उत्तर काय असणार तुमचं? ऑप्शन 2. ओके, चलो. नेक्स्ट, आता पावसाळ्यात मीठ ओलसर होते, बरोबर? ओलसर होते ना पावसाळ्यात, किंवा थोड्या वेळ जास्त ठेवलं तर त्याचं रूपांतर पाण्यामध्ये पण होऊन जातं. ओके नाही? सोडियम क्लोराईड, ठीक आहे. का बरं? टेबल सॉल्ट म्हणजेच काय? आपलं खाण्याचं मीठ. टेबल सॉल्ट म्हणजेच खाण्याचं नमक, NaCl. सोडियम क्लोराईड जलग्राही असते. सोडियम क्लोराईड इज एक्वियस. सोडियम क्लोराईड इज स्वीट. सोडियम क्लोराईड contains some amount of sodium iodide. Sodium chloride contain aqueous impurities like magnesium chloride. The option 4 is the answer. आणि MgCl2 मॅग्नेशियम क्लोराईड हा जो असतो ना, हा काय असतो ना, स्वतःकडे जी पण आजूबाजूला आर्द्रता असेल त्याला स्वतःकडे आकर्षित करण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते. आलं लक्षात? यस, सो हे म्हणजेच उत्तर 4 असेल. अजून याच्यात अजून एक पॉइंट असा आहे ना, की हे काय असतात? पोलार मॉलिक्युल्स आहेत. आलं लक्षात? पोलार असल्यामुळे यांच्यामध्ये आकर्षण क्षमता कशी असते? जास्त असते. पोलार म्हणजेच काय? अपोजिट पोल अट्रॅक्ट इच अदर, तसं ना. तर जसं आपण सोडियम क्लोराईड, आता मी तुम्हाला फक्त एक एक्झाम्पल असं देते. Na काय असतं? प्लस. क्लोरीन काय असतं? निगेटिव्ह. निगेटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्ट इच अदर. तसंच पाणीचं आणि हे MgCl2चं, दे आर पोलार इन नेचर अँड दॅट्स वाय दे अट्रॅक्ट वॉटर. आलं लक्षात? इथे मी जास्त आता पोलार आणि हे काय आहे ते आपण नाही समजू शकतो, पण तरी असं कधी क्वेश्चन आलं त्याच्यामध्ये अशा प्रकारचं विधान असलं की पोलार हे ते, तर लक्षात ठेवा. राईट, ऑप्शन 4 इज द आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट, आता
इथे अजून एक पॉइंट लक्षात ठेवा हा. इथे आपण काय लिहिलं, ॲक्वियस इम्प्युरिटीज लिहिला ना. यस, म्हणजे ज्या वेळेस सॉल्टमध्ये, मीठमध्ये या इम्प्युरिटीज असेल ना, तेव्हाच तो मीठ पाण्यात किंवा ओलसर होतो. पण फक्त शुद्ध सोडियम क्लोराईड असेल ना, तर तो ओलसर किंवा पाण्यात रूपांतर होत नाही. हे पण एक लक्षात ठेवा. ज्या वेळेस मिठामध्ये या इम्प्युरिटीज असतात त्याच वेळेस शुद्ध सोडियम क्लोराईड मध्ये हे गुणधर्म नाही आहे. ठीक आहे. चलो, सो नेक्स्ट आता, विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्वीट स्मेलिंग फूड नाही तर सबस्टन्स असायला पाहिजे. हे स्वीट स्मेलिंग इस्टर्स, म्हणून इस्टर्सचा वापर कोणामध्ये केलं जातं, परफ्युम्स, फ्लेवरिंग, फूड फ्लेवरिंग एजंट्स, याच्यामध्ये इस्टर्सचा वापर केला जातो. अमोनियाचा वास एकदम खराब असतो, रोटन, उग्र, हे खराब वास असतो. ठीक आहे. आणि अमोनिया युजली ग्लुकोजचा विघटन जे आपण म्हणतो ना, त्यातनं ही अमोनिया तयार होत असतो. राईट. चलो नेक्स्ट आता, प्रतिजन एक पदार्थ आहे. अँटीजन इज अ सबस्टन्स दॅट काय करतं, अँटीजन. ठीक आहे. शरीराचे तापमान कमी करते, नो. हानिकारक जीवाणू नष्ट करते, नो. रोग प्रतिकार शक्तीला चालना देते, यस. अँटीजन काय करते ना, स्टिम्युलेट द इम्युन सिस्टीम. हे बघा, अँटीजन काय पण असू शकतो. ऍट प्रेझेंट आपण श्वास घेत असताना बॅक्टेरिया जात असेल, विषाणू जात असेल, धूळचे कण जात असेल, हे आपल्या बॉडीसाठी हे फॉरेन पार्टिकल्स आहे ना, हे आपल्या शरीराचे भाग आहे का, नाही, हे फॉरेन पार्टिकल्स आहे. जेव्हा असे फॉरेन पार्टिकल्स आपल्या शरीरामध्ये जातात, ते हे अँटीजन, दिस आर द अँटीजन्स. हे व्हायरस, बॅक्टेरिया, डस्ट पार्टिकल्स, यांना आपण काय म्हणतो, अँटीजन म्हणतो. राईट. आणि जसे शरीरामध्ये जातात, हे काय करतात, आपल्या इम्युन सिस्टीमला ऍक्टिव्हेट करतात आणि काय तयार करतात, अँटीबॉडीज. काय तयार करतात, अँटीबॉडीज. आणि हे अँटीबॉडीज मग यांना काय करतात, नष्ट करतात. आता अँटीबॉडीज पण लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे WBC, आपण WBC ला काय म्हणतो, संरक्षक, डिफेन्सिव्ह सेल्स पण म्हटलं जातं. WBC मध्ये पण WBCचा एक प्रकार आहे लिम्फोसाइट्स. लिम्फोसाइट्स मध्ये पण आपण बघतो दोन प्रकारचे, एक टी लिम्फोसाइट असतो आणि एक बी लिम्फोसाइट असतो. गॉट इट, समजताय, लक्षात ठेवा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. टी लिम्फोसाइट युजली हे कधी तयार होतो, ज्या वेळेस आपल्या शरीरात असा पार्टिकल गेला, त्याला अगेन्स्ट करण्यासाठी आपली अँटीबॉडीज अशी तयार करते की त्या फॉरेन पार्टिकल म्हणजे बॅक्टेरिया, विषाणू जे पण असेल, असा एक प्रोटीनचं कण तयार करते हे अँटीबॉडीज म्हणजे टी लिम्फोसाइट, की तो प्रोटीनचा कण त्या बॅक्टेरियाला धरून ठेवणार आणि त्याला मारून टाकणार. ठीक आहे. आणि बीटा सेल्स जे असतात किंवा बी सेल्स जे असतात, ठीक आहे, लिम्फोसाइटच्या, ह्या बी सेल्स काय करतात ना, आत्ता काम करून करत आहे बी सेल्स ऍट प्रेझेंट. आपण श्वास घेतो, अनेक प्रकारचे व्हायरस, बॅक्टेरिया जाते का, मग आपण लगेच आजारी पडतोय का, नाही. का, कारण की हे बी सेल्स जे आहेत, ठीक आहे, लिम्फोसाइट्सचे बी सेल, हे काय करतात, हे साध्या पार्टिकल्सला नष्ट करतात, बाहेर काढतात. गॉट इट. पण टी सेल्स केव्हा काम करतात, जेव्हा एक विशिष्ट प्रकारचा गेलाय, ज्यासाठी आपली बॉडी रेडी नाही आहे अजून, त्याला कॅच करण्यासाठी अशा अँटीबॉडीज तयार होतात की त्याला, तो प्रोटीन त्याला पकडणार, त्याला नष्ट करणार. दीज आर द अँटीबॉडीज. समजलं का. ठीक आहे. चलो, सो हे पण एक लक्षात ठेवणार. सो याचं उत्तर काय आहे, ऑप्शन 3 इज द आन्सर. ठीक आहे. चलो नेक्स्ट आता, मेन सोर्स ऑफ एनर्जी फॉर ह्युमन स्पर्म. मानवी शुक्राणूसाठी ऊर्जेचा मुख्य स्तोत्र काय असतो, काय असतो, फ्रक्टोज. काय असतं, फ्रुक्टोज. ऍक्च्युअली फ्रुक्टोज हे स्पर्म मध्ये नसतो, एक्झॅक्टली सीमेन असतो. लक्षात, सीमेन जो असतो त्याच्यामध्ये हा फ्रुक्टोज असतो. आणि हे फ्रुक्टोज सिमिनल वेसायकल, जसं तुम्ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वाचलीच असेल, तिथून हे तयार झालेलं असतं, सीमेन बरोबर येतो आणि या सीमेन मध्ये हा फ्रुक्टोज असतो. आणि सीमेन मध्ये स्पर्म्स असतात ना, आणि त्यातनं मग ते काय करतात, ऊर्जा घेत असतात. आणि वाय इट इज नेसेसरी फॉर स्पर्म मध्येच असणं गरजेचं काय आहे, कारण तो एकदम सूक्ष्म असतो आणि त्याला खूप मोठा प्रवास करायचा असतो, ज्यावेळेस ते युटरस मध्ये जाणार असेल, त्याच्यामुळे यांना काय असतं, कोणती शुगर असते, फ्रुक्टोज. समजलं. येस, उत्तर काय असणार आहे तुमचं, ऑप्शन 2 इज द आन्सर. ओके. नेक्स्ट आता 49-50 हे काय दिले तुम्हाला, न्यूमेरिकल्स आहेत. ठीक आहे. चलो, सो याचं सिंपल क्वेश्चन आहे हे, पण मी जसं तुम्हाला कायम सांगते, फॉर्म्युले लक्षात ठेवायचं. ठीक आहे. याचं उत्तर आहे स्पष्टीकरण मध्ये आपण दिलेलं आहे 333.2 ज्यूल्स
येस, ठीक आहे. आणि दुसऱ्याचं आहे 50चं ऑप्शन 3. हे बघून घ्या, स्पष्टीकरण सगळं डिटेल दिलेलं आहे. ओके.